श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 884. आपण गेल्या कथाचिंतनामध्ये सीताजींना जी दासी रावणाने दिली होती, जिचं नाव होतं त्रिजटा, जी विभीषणाची कन्या आहे असं इतिहास संशोधकांचं देखील मत आहे आणि तिच्या सर्व चरित्र गुणधर्मांच्या आधाराने देखील विभीषणाची कन्या शोभावी अशी विवेकी ही त्रिजटा, तिचं चरित्र आपण गेल्या कथानकात बघितलं. ही त्रिजटा अत्यंत निर्भयतेने जेव्हा सर्व राक्षसिणी सीताजींना घाबरवत आहेत, अशा वेळेला त्यांना थांबवत ती आपल्याला पडलेलं एक स्वप्न सगळ्या राक्षसिणींना सांगू लागते. त्या स्वप्नानुसार एक वानर लंकेमध्ये येणार आहे. लंकेमध्ये येऊन ते समस्त लंकेला भस्मसात करून टाकणार आहे. राक्षसांच्या फौजी ते नेस्तनाबूत करेल आणि तत्पश्चात शेवटी रावण देखील गाढवावरती नग्न अवस्थेमध्ये बसलेला, ज्याचं डोकं मुंडण केलेलं आहे, ज्याच्या या 20 भुजांचं खंडन झालेलं आहे, असा अत्यंत अकराळ विकराळ रूपामध्ये असलेला रावण दक्षिण दिशेला गाढवावरती बसून जाताना त्रिजटेने स्वप्नामध्ये बघितला. आणि त्यामुळे ती सर्व राक्षसिणींना सांगू लागली की तुम्हाला जर आपल्या जीवनाचं हित करायचं असेल तर तुम्ही सीता देवींची सेवा करा. हे स्वप्न ऐकल्यानंतर सर्व राक्षसिणी अत्यंत अचंबित झाल्या. सीताजींना नमस्कार करून त्या सर्वजणी आपापल्या स्थानाकडे निघून गेल्या. सीताजी मात्र मनामध्ये विचार करतायत की हा रावण 1 महिन्याची मुदत मला देऊन गेलेला आहे आणि माझे स्वामी 1 महिन्यामध्ये जर आले नाही, त्यांनी जर माझी इथून सुटका केली नाही, तर मला या रावणाच्या तलवारीनीच मरावं लागणार आहे. मरण हे जर निश्चित असेल तर ते रावणाच्या तलवारीने घेण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हातानेच हा देह संपून टाकला तर, असा विचार सीताजींच्या मनात येतोय. तो संवाद ते आज त्रिजटाशी करणार आहेत. सज्जन हो, त्याचं गायन गोस्वामीजी करू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, त्रिजटा सन बोली कर जोरी, मातु विपति संगिनी तय मोरी, तजो देह करु बेगी उपाई, तजो देह करु बेगी उपाई, दुसह बिरहु अब नहीं सही जाई, आनी काठ रचुचिता बनाई, मातु अनल पुनि देहि लगाई, सत्य करहि मम प्रीति सयानी, सत्य करहि मम प्रीति सयानी, सुनय को श्रवण सूल समबानी, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनत बचन पद गहि समुझाए सी, सुनत बचन पद गहि समुझाए सी, प्रभु प्रताप बल सुजसु सुनाइसी, निसिन अनल मिल सुन सुकुमारी, अस कहि सो निज भवन सिधारी, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, कह सीता विधि भा प्रतिकूला, मिलिहि न पावक मिटिहि न सूला, देखियत प्रगट गगन अंगारा,
देखियत प्रगट गगन अंगारा, वनिन आवत एक उतारा, पावकमय ससी स्रवतन आगी, मानहु मोहि जानि हत भागी, सुनहि बिनय मम बिटप अशोका, सुनहि बिनय मम बिटप अशोका, सत्य नाम करु हरु मम शोका, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, नूतन किसलय अनल समाना, देहि अगि निज निकरहि निदाना, देखि परम बिरहा कुल सीता, देखि परम बिरहा कुल सीता, सोचन कपिहि कलप समबीता, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, कपि करि हृदय विचार, दीन्हि मुद्रिका डारि तब, जनु अशोक अंगार दिन्ह, हर्षि उठी कर गहेहु, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, श्री महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की ज्याच्या हृदयामध्ये दुःख, चिंता, काळजी आणि अहंकार हे खूप जास्त आहे, त्याच्या हृदयामध्ये मला निवास करणं हे अत्यंत अवघड होतं, अत्यंत कष्टप्रद होतं. बघा, एक साधं उदाहरण, आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये जर राहायला गेलो, त्या वास्तूची पूजा करायची असेल तर आपण किती छान रंगरंगोटी करतो. कुठेही घाण, कचरा, जाळी जळमट याला अजिबात थारा देत नाही, कारण आपल्याला त्या घरात राहायला जायचंय. ज्याच्या हृदयामध्ये असा अहंकार आहे, क्रोध आहे, संताप आहे, अशा हृदयामध्ये श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे भक्ती रूपिणी अवस्थेला राहणं हे किती अवघड आहे. आणि नेमकं तेच सीताजींच्या बाबतीमध्ये या अशोक वाटिकेमध्ये होत आहे. या अहंकार रूपी कैदखान्यामध्ये भक्ती रूपी सीताजी आहेत. आणि भक्तीला जर सगळ्यात कुठली गोष्ट त्याज्य असेल तर तो अहंकार आहे बरं का. भक्ती कदाचित तुमच्याकडून खूप जास्त साधना झाली नाही, कदाचित तुमच्याकडून या भगवत प्राप्तीसाठी खूप जास्त तप होऊ शकलं नाही, तरी एक वेळ तुमच्या सहजतेबरोबर तुमच्यावरती प्रसन्न राहू शकते. परंतु ज्याच्या हृदयामध्ये दांभिकता आहे, ज्याच्या हृदयामध्ये अहंकार आहे, ज्याच्या हृदयामध्ये क्रोध आहे, ज्याच्या हृदयामध्ये काम आहे, अशा सर्व बाजूने ज्या तुरुंगामध्ये या अशा चित्रविचित्र रचना एका जीवाने निर्माण करून ठेवलेल्या आहेत, अशा हृदयामध्ये भक्तीचा निवास होणं अत्यंत अवघड आहे. हा त्रास सीताजींना इतका पराकोटीचा होतोय, हेच जणू काही आम्हाला आजच्या चौपाया गोस्वामीजींच्या या शब्दांमधून सांगत आहेत. प्रभू रामचंद्र येतील, निश्चित येतील, रावणाचा वध होईल आणि तत्पश्चात माझी सुटका देखील या अशोक वाटिकेमधून होईल, यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. परंतु या रावणाचं हे दुस्सह वचन, प्रतिदिनी वर्धन होत असणारा त्याचा हा त्रास, आणि याची परिणिती एक ना एक दिवस तरी त्याची तलवार माझ्या मानेवरती चालण्यामध्ये होणार.
आजूबाजूला मिळत असलेले संकेत या आधाराने तरी अजूनही प्रभू रामचंद्र समुद्राच्या पलीकडील किनाऱ्यापर्यंत देखील आल्याची वार्ता नाही. कधी माझे प्रभू समुद्र लंघन करून लंकेमध्ये येतील, कधी एवढ्या मोठ्या या बिकट लंकेला ते हरवतील आणि तत्पश्चात कधी ते मला या अशोक वाटिकेमधून, या अहंकार रूपी कैदखान्यातून मोकळं करतील. आणि राहिले दिवस किती? केवळ 30. अशा या 30 दिवसामध्ये निश्चितच आपला मृत्यू हा आता आपल्या समोर आहे. आणि जर तो निश्चित आहे तर तो रावणाच्या तलवारीने स्वीकारण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या हातानेच का बरं नको स्वीकारायला? सीताजी त्यामुळं विवेक रूपिणी त्रिजटाशी संवाद करू लागतात आणि त्रिजटेला जणू काही हात जोडून ही भक्ती प्रार्थना करतेय. हे त्रिजटे, तू आहेस खरं त्रिगुणांनी युक्त, परंतु तुझ्या या सत्व रज तमांपैकी जो तमोगुण आहे, ज्याचं हे प्रत्यक्ष तुझा राजा म्हणजे मूर्तिमंत रूप आहे, अशा या तमोगुणी सृष्टीमध्ये माझ्यासारखी ही भक्ती कशी बरं राहू शकेल? त्यामुळे मी तुला प्रार्थना करते. खरं तर गुणमाया ही मूळ मायेची दासी, परंतु इथं या अहंकारामुळं ही मूळ माया जणू काही गुणमायेला विनंती करतीये. हे त्रिजटे, हे माता ऐक, मातु विपत्ती संगीनी तय मोरी. माझ्या या विपत्तीमध्ये केवळ मला तुझाच एक आधार आहे ग. तू जर इथं नसतीस तर न जाणे माझ्या त्रासामध्ये किती प्रमाणामध्ये वाढ झाली असते. भक्तीला जेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीमधून संक्रमण करावं लागत असताना सज्जनो, त्यावेळेला आपल्या हृदयातल्या भक्तीला सांभाळण्यासाठी केवळ विवेकरूपी संरक्षणच कामाला येतं. ज्याला विवेकाच्या आधाराने सार असार विचार करण्याची एक स्वाभाविक उपलब्धी झालेली असते, तोच आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीला सांभाळू शकतो. श्री महाराज म्हणतात ना, या कलियुगामध्ये काय झालं आहे, या बाह्य सुधारणांनी मनुष्याचा बुद्धिभेद झालेला आहे. नामस्मरणाने भगवंत प्राप्त होतो हे जेव्हा श्री महाराज एवढ्या काकुळतीने आम्हाला सांगतात, त्याच वेळेला कोणीतरी अद्वैत प्रतिपादन करणारा मनुष्य सांगतो की ह्याने कधी भगवंत प्राप्त होईल? असं केवळ नामस्मरण केल्याने जर देव भेटत असेल तर साहेब साहेब म्हटल्याने आपल्याला आपल्या ऑफिसमधल्या साहेबाची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. अशा अनेक प्रकारच्या बुद्धिभेदांनी या कलियुगामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये घर करून ठेवलेलं असतं. आजच्या काळामध्ये तर जग हे आपल्या आणखीन नजीक आलं या सोशल मीडियामुळं. हवी असलेली माहिती मिळते ते ठीक आहे, परंतु बहुतांश नको असलेली, अनावश्यक आणि त्यातही चुकीची माहिती ही अगदी आपल्या कानांपर्यंत येऊन या सोशल मीडियाने आणून ठेवलेली असते. काय खरं आणि काय खोटं हा जर आपल्याकडे सारासार विचार नसेल तर बऱ्याचदा आपण ह्या भ्रामक संकल्पनांमध्ये येऊन आपल्या हातातलं हे अमृतमय साधन गमावून बसू शकतो बरं का. म्हणून श्री महाराज एका भजनामध्ये म्हणतात की हिरा टाकुनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय वाणू. हा बुद्धिभेद व्हायचा नसेल तर आपल्याला एक विवेकरूपी ढाल सदैव आपल्या बुद्धीच्या समोर ठेवावी लागते. जशी ढाल ही अत्यंत घट्ट मुठीमध्ये ठेवावी लागते, त्याप्रमाणे ही विवेकरूपी ढाल देखील आपण अत्यंत दृढ श्रद्धेच्या मुठीमध्ये ठेवावी लागते की माझे सद्गुरू सांगतात तोच मार्ग माझ्यासाठी आहे. बस श्री महाराजांनी सांगितले ना, तुम्ही नाम घ्या बाकी मी सर्व करतो. तुम्ही नाम घ्या मी तुम्हाला रामाची भेट घडवून देतो. तुम्ही नाम घ्या मी तुमच्या मागं पुढे उभा राहतो. हे जेव्हा श्री महाराज आपल्याला एवढ्या विश्वासाने सांगतायत सज्जनो,
तर या दृढ मुठीच्या आधाराने आपण ही विवेकरूपी ढाल नेहमी आपल्या बुद्धीच्या समोर ठेवावी आणि आलेल्या सर्व भ्रामक संकल्पनांना सांगावं की हा जन्म तर आता केवळ नामासाठी आहे. ज्याप्रमाणे पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी सप्तर्षी आले बालकांडामध्ये आणि त्यांनी विष्णूचं स्थळ पार्वतीला सुचवलं, यावरती पार्वती माता हात जोडून म्हणते की तुम्ही जर कदाचित आधी आला असता तर मी तुमचं बोलणं ऐकलं असतं, परंतु माझा हा जन्म आता मी महादेवासाठी दिलेला आहे. प्रत्यक्ष महादेवाने जरी मला नाकारलं तरी देखील मी माझ्या पणापासून आता ढळणार नाही. किती दृढ निश्चय बघा. असा दृढ निश्चय असलेला विवेक हाच भक्तीचा एकमेव आधार आहे अहंकारापासून वाचण्यासाठी. आणि त्यामुळे सीताजी म्हणतात की मातु विपत्ती संगीनी तय मोरी. हे आई, तूच एकमेव माझा आधार आहेस. या विपत्तीमध्ये मला सांभाळणारी तूच आहेस. परंतु मला आता माझा त्रास सहन होत नाही ग. तजो देह करु बेगी उपाई, दुसह बिरहु अब नहीं सही जाई. या विवेक रूपी असलेल्या तुझ्या ढालीच्या आधाराने तू मला किती वेळा सांभाळलंस आतापर्यंत, परंतु मला आता या सर्व गोष्टीच नकोशा झाल्यात का. किती काळ या रावणापासून तू माझा बचाव करशील, किती काळ या राक्षसिणींच्या या मतिमंद असलेल्या रूपापासून तू माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करशील. मला आता आराम मिळणारं एकच स्थान आहे आणि ते म्हणजे माझ्या प्रभू चरणांचं. त्यांच्याशिवाय या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व काही मला अत्यंत दुःखदायक ठरणार आहे. रामाशिवाय हा एक एक क्षण माझ्यासाठी जगणं हे अत्यंत अवघड करून ठेवतोय. आणि त्यातच हा रावण दररोज येऊन इतका दुस्सह शूळासारखी टोचणारी वचनं बोलतोय. दररोज मला माझ्या मृत्यूचा समाचार तो देतोय. अशा रावणाच्या तलवारीने हा देह भूमीवर पडण्याच्या आधीच हे आई माझी तुला प्रार्थना आहे, असा काहीतरी उपाय कर की ज्याच्यामुळं मी माझा देह याच क्षणी स्वाभाविकपणे सोडू शकेन. आई, मी तुला विनंती करते, आणि काठ रचू चिता बनाई. लाकडं आण, चिता तयार कर. त्या चितेवरती मी स्वतः स्थानापन्न झाल्यानंतर हे आई, त्या चितेला तू स्वतःच्या हाताने अग्नी दे. या चितेच्या बरोबर मला देखील भस्म करून टाक आई. तुझं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल ना, तर माझी तू ही विनंती फेटाळणार नाहीस. आई, मा तू अनलपुनी देही लगाई. सीताजी त्रिजटेला आई स्वरूपामध्ये पाहतायत आणि आईला ती विनंती करते एक मुलगी की आई, माझ्या या देहाला तू स्वतःच्या हाताने भस्मसात करून टाक. कुठल्या आईला हे शक्य आहे हो? एकीकडे तिला आई म्हणून हाक मारायची आणि त्याच वेळेला माझ्या या देहाला तू भस्मसात करून टाक अशी विनंती देखील करायची. बघा, आपल्याकडं काही पालकांचं प्रारब्ध हे इतकं खडतर असतं की त्यांना जन्मतःच मतिमंद बालक त्यांच्या पोटी येतात सांभाळण्यासाठी, ज्यांना कुठल्याही पद्धतीची स्वतःची संवेदना नसते. अशी ऑटिझम पासून ते त्याही पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या मेंदूच्या संदर्भामध्ये असलेल्या रोगांच्या द्वारे ही मुलं, म्हणजे ह्यांना सांभाळणं हे एक अत्यंत त्यांच्यासाठी दुःखप्रद काम असतं.
मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या शेजारी एक असंच परिवार होता आणि ती बाई अक्षरशः त्या मुलासाठी त्याचं वाढलेलं वय, त्याचं वाढलेलं वजन हे सगळं करत असताना ती ज्या पद्धतीने त्या मुलासाठी झटत होती, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. म्हटलं तर त्या मुलांसाठी कुठलंही भवितव्य नाही. या आई वडिलांसाठी देखील हाच एक मोठा प्रश्न असतो की आपल्यानंतर याचं काय होणार, याला कोण सांभाळणार. परंतु तरी देखील अशा मुलांना अत्यंत प्रेमाने सांभाळत, आपला हा पोटचा गोळा आहे, याला कोणाला द्यायचं, कोणाला सांगायचं आपलं दुःख, अशा पद्धतीने त्याला जीव लावून सांभाळणारे अनेक कुटुंब आपल्याला आजच्या समाजामध्ये दिसतात. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, हे जे आपण दिव्यापराध स्तोत्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे सज्जनो, प्रारब्धवश जरी असं खडतर आयुष्य या आईवडिलांना या मुलाच्या रूपाने मिळालं असलं तरी देखील कुठलेही आई वडील या अशा जीवाला देखील मरणाच्या तोंडाशी सोडायला तयार होत नाहीत. आपल्या देशामध्ये तर इच्छा मरणाचा कायदा हा अस्तित्वातच नाही. अनेकदा अशा वेदनांनी एखादा जीव तळमळत असतो, तडफडत असतो, मरणाची जणू काही याचना करत असतो. परंतु अशा याचनेमध्ये देखील एका बाजूला त्याच्या या यातना पाहवत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला त्याला सोडवत देखील नाही, अशी मनाची तगमग होणारी अनेक जीव आपण या समाजामध्ये पाहत असतो. सज्जनो, इथं त्रिजटा देखील जेव्हा सीताजींच्या बरोबर एका सख्यत्वाच्या भूमिकेमध्ये आहे, एका विलक्षण अशा प्रेम बंधनाने या दोघींचं नातं बांधलं गेलेलं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा सीता तिला विनंती करते की आनी काठ रचु चिता बनाई, मातू अनलपुनी देहू लगाई, त्यावेळेला त्रिजटाच्या अंतःकरणामध्ये काय या विचारांचा काहूर माजला असेल. आणि सीताजी पुढे जाऊन त्रिजटाला म्हणतात की सत्य कर ही मम प्रीती सयानी, सुनय को श्रवण सूल समबानी. सत्य कर ही मम प्रीती सयानी, माझ्यावरती जर तुझं खरं प्रेम असेल तर ते प्रेम तू सत्य कर, मला मृत्यू दे, मला मृत्यू दे. काही काही हिंदी चित्रपट देखील असेच आपल्या मनामध्ये घर करून राहतात बघा. काही वर्षापूर्वी एक गुजारिश नावाचा चित्रपट आला होता. आपल्यापैकी जर कोणी बघितला नसेल तर जरूर त्या ऋतिक रोशननी त्याच्यामध्ये पूर्ण पॅरलाइज झालेलं एक व्यक्तित्व साकारलेलं आहे, जो मृत्यूची वाट पाहत असतो आणि या मृत्यूसाठी तो कायदेशीर मार्गाने झुंजत असतो की मला कोणीतरी मृत्यू देण्यासाठी म्हणून माझी याचिका मंजूर करा. परंतु त्याला इच्छा मरण हे कधीच मिळत नाही. आणि मग अशा या इच्छा मरणासाठी तडफडत असलेला तो जीव शेवटी जी त्याच्या सेवेमध्ये असते, तिच्या प्रेमाच्या आधाराने तिच्याशी एक दिवसाचा विवाह करतो. आपल्या आयुष्यामध्ये ते प्रेम, ती प्रीती, ते समर्पणाचा भाव आणि त्या प्रेमाच्या आधारामध्ये त्याचा प्राण तो ठेवतो. जणू काही इच्छा मरण प्राप्त करण्यासाठी या प्रेमाचा आधार त्या व्यक्तित्वाला घ्यावा लागतो. इथं देखील त्रिजटेला सीता तेच सांगते की सत्य करहु मम प्रीती सयानी, मान्य आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे, तुला माझ्याशिवाय राहता येणं शक्य नाही याची देखील मला कल्पना आहे. परंतु हे त्रिजटे, हेच तर खरं प्रेम आहे ना. एखाद्या जीवाचा होत असलेला त्रास न पाहता येणं, या पलीकडे अजूनही प्रेमाची ती कुठली अवस्था. आणि त्या प्रेमासाठी समर्पण लागतं आणि ते समर्पण तू मला दे. तुझं माझ्यावरती असलेलं प्रेम सत्य कर, मला मृत्यू दे, मला मृत्यू दे, मला मरण हवंय, मी रामाशिवाय एक क्षण देखील जगू शकत नाही ग.
त्रिजटा अत्यंत गोंधळून गेलेली आहे. बघा, काही काही व्यक्तित्वांच्या आयुष्यामध्ये त्यांना किती प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. एकीकडं ती राक्षसिणींच्या समोर लंकेचं भवितव्य बोलून बसलेली आहे, एकीकडं असलेलं सीताजींवरचं हे अव्यक्त प्रेम, आणि त्याचबरोबर सीताजींच्या अंतःकरणामध्ये होत असलेला त्यांना हा दुस्सह त्रास, यामुळे द्रवित झालेली ही त्रिजटा. तिची मानसिक अवस्था जर थोडासा विचार करून बघितली तर किती पद्धतीचे विचाराचे तरंग तिच्या अंतःकरणामध्ये उठत असतील. कशी समजूत काढायची सीतेची? मी तिची मनस्थिती जाणते. तिला केवळ आणि केवळ रामाचाच एकमेव आधार आहे. तिच्याशिवाय ती आता कोणाजवळही शांत होणार नाही. परंतु मी तिची समजूत कशी काढू? आणि ती म्हणते त्याप्रमाणे ही चिता मी रचू, तिला मी अग्नी देऊ, तिला भस्मसात करू. या गोष्टीपेक्षा या त्रिजटेचेच डोळे मिटले गेले तर अधिक उत्तम होईल. परंतु ही त्रिजटा हे काम कधीही करू शकणार नाही. माझं प्रेम आहे सीतेवरती, माझी लाडली आहे ती. त्रिजटा सीतेजींच्या चरणांजवळ जाते, त्यांना वंदन करते. मुली, अगं काय बोलतेस तू? सुनत बचन पद गही समुझायसी. सीताजींच्या चरणांजवळ जाऊन त्रिजटा अत्यंत विनयाने प्रणाम करून तिला समजावण्याचा प्रयत्न करते. हात जोडून सीतेला त्रिजटा सांगू लागते, अगं ऐक, असं नको विचार करूस. बघ, हा त्रास आहे ना सीते, केवळ काही दिवसाचा आहे ग. बघ, एवढं तू सहन केलंस, अजूनही थोडे दिवस. आणि हा मनातला विश्वास तू कधी सोडू नकोस. रावणाने 30 दिवस सांगितलेत ना. अगं तुला काय वाटतं 30 दिवस फार कमी आहेत? अगं तुझ्या स्वामींचा प्रताप असा आहे ना, उद्या रावणाने 30 क्षण जरी सांगितले तरी निमिषामध्ये देखील हे स्वामी इथं येतील आणि तुझी सुटका करतील. आणि बघ, इतक्या वेळा त्यांनी आतापर्यंत तलवार उचलली, एकदा तरी त्याची तलवार पुढे येऊ शकली का? अगं कोण अडवतं त्या तलवारीला? प्रभू प्रताप बल सुज सुनायसी. हा सगळा भगवंताचा प्रताप आहे, हा तुझ्या स्वामींचा प्रताप आहे की रावण इतक्या वेळेला देखील तुला मारण्याचा विचार करतो, संकल्प करतो, परंतु तो ते प्रत्यक्षात उतरवू शकत नाही. कारण तुझ्या अवतीभोवती जे भगवंताचं दिव्य चक्र काम करतंय, ते दिव्य चक्रच तुला सांभाळतंय. तू अशी का स्वतःला असहाय्य समजतीयस? तू एकटी नाहीयेस. प्रभू रामचंद्रांचं सुरक्षा कवच तुझ्या भोवती आहे. ते प्रभू रामचंद्र ज्यांनी रावणासारखेच योद्धे असलेल्या खरदूषणाच्या चिंधड्या उडवल्या, तेच प्रभू रामचंद्र ज्यांनी मिथिलेमध्ये ज्या धनुष्याला इतर राजे राक्षस तसूभर हलवू देखील शकत नव्हते, त्या धनुष्याला प्रत्यांचा लावला, त्याचे 2 तुकडे केले. अगं त्यांनी तुला असं सहज वरमाळा तुझ्याकडून परिधान करून घेतलेली नाहीये. त्यासाठी त्यांनी केलेला पुरुषार्थ स्मरण कर. तुला आठवतं ना की केवळ त्या जयंताने तुला एक टोच मारली आणि तो ब्रह्मांडामध्ये लपण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी केवळ माझ्या सीतेला तू त्रास दिलास, यासाठी किती प्रकाराने तुला सांभाळण्याचा प्रयत्न केला. सीते, प्रभू रामचंद्रांच्या शक्तीवरती तू विश्वास ठेव. प्रभू प्रताप बल सुज सुनायसी. त्रिजटा सीताजींना आपल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु सीताजींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, त्यांचा चाललेला असलेला अविरत हट्ट की नाही नाही नाही, मला आता उद्या सकाळ पुन्हा पाहायचीच नाहीये, मला या रावणाबरोबर त्याचं पुन्हा मुख पाहायचं नाहीये, त्याच्या पुन्हा या दुस्सह वचनांना मला सामोरं जायचं नाहीये. हे त्रिजटा, तू मी सांगते त्याप्रमाणे कर. मला भस्मसात करून टाक ग, मला जगायचं नाहीये. त्रिजटा विचार करू लागली की आता या सीतेला कशा पद्धतीने समजावावं. बऱ्याचदा आपण लहानपणी पण बघा हट्टाला पेटलो
की आपले हट्ट असे विचित्र असायचे की आई देखील बऱ्याच वेळ घुटमळायची की आता याला कशा पद्धतीने समजावावं, काय करावं. मनुष्य देखील जेव्हा असा आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती एका निग्रहाने पेटतो की मला आता जगायचं असेल तर केवळ रामाबरोबरच जगायचंय, अन्यथा मला जगायचंच नाही, ही जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये अशी भावना येते ना सज्जनो, त्यावेळेला त्याची समजूत काढणं देखील अत्यंत अवघड होतं. बघा, आपण समाजामध्ये देखील बघतो, एखाद्या स्त्रीचा पती अकाली गेला, एखाद्याचा मुलगा, एखाद्याचं अजूनही कोणी अत्यंत जिवलग जवळचं गेलं, त्याची कितीही पद्धतीने समजूत काढली तरी ती उणीव ही कधीच भरून काढता येऊ शकत नाही. त्रिजटा देखील सीतेकडे पाहते की आता हिला कसं शांत करावं. शेवटी जसं लहान मुलाला समजावं त्याप्रमाणे त्रिजटा म्हणते की निसीन अनल मिल सुन सुकुमारी. अगं ऐक, तुला माहितीये ना की रात्रीच्या वेळेला अग्नी मिळत नाही ना कुठं. तू म्हणतीस त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तुला चितेवरती बसवून तुला भस्मसात व्हायचंय ना, आपण करूत बर का. तू म्हणतीस तसंच करूत, परंतु आता रात्रीची वेळ ना ग सीते, आता कसं मिळणार बरं हे सगळं. निसीन अनल मिल सुन सुकुमारी. काय करावं, सीतेला कसं समजावावं. अशा बाल भूमिकेमधून, एका आईच्या भूमिकेमधून त्रिजटा सीतेला समजावतेय, तिला शांत करतेय, तिला आपल्या मिठीमध्ये घेते, तिच्या डोक्यावरून हात फिरवतेय, सीतेच्या डोळ्यातले अश्रू पुसतेय. सीते थोडं शांत हो, शांत हो. येन केन प्रकारेन त्रिजटेने सीताजींची समजूत काढली आणि तत्पश्चात असं कही सो निज भवन सिधारी. सीताजींची समजूत काढून त्रिजटा आपल्या घराकडं परत निघालेली आहे. अशा रीतीने सीताजींचं हे दुस्सह दुःख त्या आता एकट्याच अंतःकरणामध्ये सहन करत आहेत. एकीकडे रावणाचा आता पुन्हा येणारा तो दुसऱ्या दिवशीचा चेहरा, तीच ती तलवार, त्याची तीच ती दुस्सह वचनं, आणि एकीकडे जी आपली अत्यंत जिवलग आहे, जिच्या आधारावरती आपण राहतोय, केवळ एकच अशी स्त्री आहे जिच्याजवळ आपण आपलं दुःख व्यक्त करू शकतोय, ती त्रिजटा देखील आपल्यापासून लांब गेलेली आहे. अशा अत्यंत एकाकी अवस्थेमध्ये सीताजी या अशोक वाटिकेच्या रात्री तिथं बसून आहेत. सज्जनो, आपल्याही जीवनामध्ये अशा रात्री येतात की ज्या वेळेला आपले अश्रू देखील पुसण्यासाठी अवतीभोवती कोणी नसतं. मन मोकळं करणं ही तर फार मोठी गोष्ट झाली, परंतु डोळ्यातल्या अश्रूंना देखील पुसण्यासाठी, त्याची विचारणा करण्यासाठी कोणी नाही, अशी एकाकी भावना आपल्या आयुष्यामध्ये कधी येते. असं वाटतं की सर्व काही संपवून टाकावं, पूर्ण झालं हे आयुष्य, आता जगण्याची इच्छाच नाहीये, कारण कोणाची आता वाट पाहणंच राहिलं नाही. कोणी येईल आणि मला सांभाळेल असा आपल्या मनाचा धीरच संपलेला असतो. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणतात की माझ्या माणसाने कधीही धीर सोडू नये. आणि याचं उत्तम उदाहरण आहे सीताजी. इथं अशा पद्धतीने मनाने पूर्णपणे खचलेले आहेत, आपल्या देहाला त्यागू पाहत आहेत, आणि त्याच वेळेला त्यांच्या मस्तकी या सर्व प्रश्नांचं उत्तर सद्गुरु रूपाने बसलेलं आहे. हनुमंत या सर्व दुःखांना साक्षी भावनेने पाहतोय. योग्य वेळ येताच हा साक्षी भाव कर्मरूपामध्ये परावर्तित होणार आहे. सज्जनो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातल्या देखील प्रत्येक दुःखाला जरी कोणी व्यक्तिरूपाने साक्षी नसलं, जरी कोणी व्यक्तिरूपाने आपल्याला त्याचा सहवास नसला, तरी साक्षी रूपाने आपल्या प्रत्येक जाणीवेला आपला सद्गुरू पाहतो. ज्याप्रमाणे जनाबाईच्या दळणकांडण करताना श्रीकृष्णाचा हात आपोआप त्या जात्याच्या खुंट्याला लागायचा, त्याप्रमाणे आपल्या डोळ्यातले अश्रू कोणीतरी नकळतपणे पुसत असतं, कोणीतरी आपली समजूत काढत असतं. त्याची जाणीव आपल्याला नसते, हेच आपलं केवळ दुर्दैव आहे. परंतु आपल्या सर्व अवस्थांमध्ये
आपल्याला सांभाळणारा सद्गुरूचं कृपाछत्र आपल्या मस्तकी असतं. अशा या हनुमंताचं हे कृपाछत्र आता सीताजींच्या समोर प्रगट होणार आहे. त्याच्या अलीकडचा अंतिम टप्पा जो या दोह्यांमध्ये शिल्लक आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.